नागपूर जिल्ह्यातल्या कामठी तालुक्यातील कवठा परिसरात एका खासगी कंपनीत निष्काळजीपणा आणि बेजबाबदार कारभारामुळे एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेनंतर कंपनी मालकाने केलेल्या कथित अमानवी वक्तव्यामुळे मृत कामगाराच्या नातेवाईकांचा संताप अनावर झाला आणि थेट कंपनी गेट समोर त्यांनी मृतदेहासह ठिय्या आंदोलन केलं। यामुळे इथं तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। कामठी तालुक्यातल्या ट्रू फार्म टेक्नो प्रॉडक्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत कार्यरत प्रमोद बोराडे हे गेल्या 8 वर्षांपासून कंपनीत काम करत होते। मिळालेल्या माहितीनुसार कंपनीत आवश्यक सुरक्षा साधनांचा अभाव असतानाच मध्यरात्री काम सुरू असताना लोखंडी प्लेट त्यांच्या पोटावर आदळली। या अपघातात ते गंभीर जखमी झाले आणि रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। घटनेनंतर मृतकाच्या कुटुंबियांनी उपचार खर्च आणि भरपाईची मागणी कंपनीकडे केली, मात्र कंपनीने जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला। दरम्यान कंपनी मालकाने फोनवरून त्याला मरायचंच होतं म्हणून आमच्या कंपनीत आला असं अत्यंत अमानवीय वक्तव्य केल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला। या वक्तव्यामुळे संतप्त नातेवाईकांनी मृतदेह थेट कंपनीच्या गेटसमोर आणून ठिय्या आंदोलन सुरू केलं, ज्यात शेकडो नातेवाईक, सहकारी कामगार आणि स्थानिक नागरिक सहभागी झाले। मृतकाच्या पत्नी आणि अल्पवयीन मुलीसह कुटुंबावर उपजीविकेचा मोठा प्रश्न निर्माण झालाय। दोषींवर तात्काळ गुन्हा दाखल करावा, कंपनी सील करावी आणि कुटुंबाला 50 लाख रुपयांची भरपाई द्यावी अशी ठाम मागणी आंदोलकांनी केली। त्यामुळे कामठी उपजिल्हा रुग्णालयातही तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं।